नमस्कार, मी विशाल परदेशी. आत्ता या क्षणाला बाप्पा मोरेरेमध्ये आपल्याबरोबर आहेत न्यूज 18 लोकमतच्या ऑफिसमध्ये केंद्रीय न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेजी. आपलं खूप खूप स्वागत. जय भीम भाऊ. गणपती बाप्पा मोरया. मोरया. पुढच्या वर्षी लवकर या. पुढल्या वर्षी लवकर या. बरोबर आहे, बरोबर आहे. जेव्हा जेव्हा आपण येतात तेव्हा अर्थात वेगवेगळे किस्से आणि बऱ्याचशा आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न असतो. पण मला थेट पहिला प्रश्न उत्सवाच्या निमित्ताने आपल्याला विचारायचा आहे. आत्ताचा हा जो सगळा उत्सव आपण बघता, ठिकठिकाणी दर्शनाला आपण जात असाल, सिद्धार्थ हॉस्टेलपासून ते आत्तापर्यंत काय आठवणी आहेत गणपती बाप्पा उत्सवाबद्दलच्या? नाही, गणपती बाप्पांच्या ज्या आठवणी आहेत त्या अनेक अनेक आठवणी आहेत. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिला होतो आणि वडाळ्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गणपती बसवले जायचे. तसा मी आंबेडकराईट आहे, मी बुद्धिस्ट आहे, परंतु हा जो गणेश उत्सव आहे लोकमान्य टिळकांनी सुरू केला होता देशाच्या स्वातंत्र्याला मोठी शक्ती देण्यासाठी. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे बरोबर. आणि एक असंघ अशा पद्धतीची एक ताकद उभी केली पाहिजे अशा उद्देशाने गणेश उत्सव सुरू झालेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान सर्व धर्मसमभावाचं आहे. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकाच्या धर्माच्या आनंदामध्ये सामील झालं पाहिजे. बरोबर. आणि त्याप्रमाणे मी अनेक गणपती पाहिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या जीवनाला येत असते गती. प्रत्येक माणसाच्या जीवनाला येत असते गती, कारण त्यांना आधी आशीर्वाद देण्यासाठी उभा असतो आपला गणपती. वा वा, क्या बात आहे. गणपती उभा असतो आणि हा एक आनंदाचा उत्सव आहे. आणि अलीकडच्या काळामध्ये पूर्वी नव्हतं, पण आता जे चॅनल सगळे वाढलेले आहेत आणि प्रत्येक चॅनलमध्ये गणेश उत्सव साजरा होतो आहे. गणेश मूर्ती आपल्याला पाहायला मिळते, अत्यंत आनंदाची बाब आहे. आणि आज मी न्यूज 18 लोकमतमध्ये मी आलेलो आहे आणि लोकमत समूहाशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे. विजय दर्डा असतो की राजेंद्र दर्डा असतो, त्यांच्याशी माझे म्हणजे मी तर वक्ता आहे फरडा म्हणून माझे मित्र आहेत विजय आणि राजेंद्र दर्डा. तर त्या पद्धतीने माझे मित्र आहेत. आता मी लंडनला होतो त्यावेळेला मला त्यांनी कोहिनूर ऑफ इंडिया हा मला किताब म्हणजे अवॉर्ड दिलेला आहे. अभिनंदन. आणि या या म्हणजे आपल्या चॅनलशी माझा अत्यंत जवळचा संबंध राहिलेला आहे पूर्वीपासून. आणि तुम्ही आम्हाला आठवले साहेब कायम जवळचे वाटता. कायम वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण बोलता, आपली वक्तव्य असतात किंवा त्यासाठी पुढाकार पण आपण घेतात. ज्या पद्धतीने आता मराठा आंदोलन मुंबईमध्ये पार पडलं आणि आता ज्या अटी शर्ती मागण्या ज्या त्या मान्य झाल्या, त्याकडे आपण कसं बघता? काय म्हणणं आहे आपलं? एक तर मनोज जरांगे पाटील यांची मागणी अनेक दिवसांपासून होती की जे हैदराबाद गॅजेट आहे ते मान्य केलं पाहिजे. आणि देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार असणारे राजकारणी आहे, हुशार असणारे समाजकारणी आहेत. जरी ते ब्राह्मण असलेही त्यांच्यावर किती आरोप झाले तरी माननीय देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री 14 ते 19 असताना सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना सोबत घेऊन काम केलेलं आहे. माझ्याशी अत्यंत त्यांचे जवळचे संबंध आहेत आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेण्याची त्यांची कसोटी आहे. त्यांचा अत्यंत चांगला प्रयत्न त्यांचा असतो. आणि माननीय जरांगे पाटील त्यांना एकेरीवरती बोलले, अनेक लोक त्यांना उलटसुलट बोलले, पण त्यांच्या मनामध्ये होतं की मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, पण ओबीसीवर अन्याय होता कामा नये. त्याप्रमाणे आता यापूर्वीच या सरकारने 10% आरक्षण देण्याचा निर्णय घेतलाच होता. मला वाटतं एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आणि देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार उपमुख्यमंत्री असताना या सरकारचा निर्णय होता की मराठा समाजाला राज्याचं आरक्षण द्यायचं आणि राज्यामध्ये शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये 10% आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. महाज्योतीला चांगलं बजेट दिलेलं आहे. अशा पद्धतीने मराठा समाज गरीब मराठा तरुणींना न्याय देण्याचा प्रयत्न या सरकारचा आहे. आणि मी एक आठवण करून देतो की देवेंद्र फडणवीस ब्राह्मण असले तरी त्यांनी मराठ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेला आहे. बरोबर. पण अनेक वर्षांपासून या देशामध्ये 1960 सालापासून स्वतंत्र महाराष्ट्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर सुशीलकुमार शिंदे सोडले तर सगळे मुख्यमंत्री मराठा झालेले आहे. आणि आपली बॅरिस्टर AR अंतुले 1-1.5 वर्ष होते, ते सोडले तर सगळे मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा
आणि अण्णासाहेब पाटील यांची मागणी फार अनेक वर्षांपासूनची होती. बरोबर आहे, बरोबर आहे. तर त्या मुख्यमंत्र्यांकडून काही निर्णय होऊ शकला नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला आहे. पण आता या गॅजेटमुळं ओबीसी समाजाला अन्याय होता कामा नये. हं, ज्यांचं कुणबी म्हणून रेकॉर्डला असेल त्यांना ऑलरेडी ओबीसीमध्ये त्यांना स्थान आहे. बरोबर. त्यामुळं काही फारशी अडचण येणार नाही. हं, आणि ओबीसींच्या मनामध्ये जे काय थोडी धाकधूक आहे की सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये टाकतात की काय, तर असं अजिबात होणार नाही. त्यामुळं मराठा समाजालाही न्याय द्यायचा आहे आणि ओबीसींना सुद्धा न्याय द्यायचा आहे, ही राज्य सरकारची भूमिका आहे. पण आंदोलनात ज्या प्रकारची भाषा वापरली गेली, आंदोलन व्हावं, आंदोलनं तुम्ही पण केलेली आहेत, तुम्ही आंदोलनातनंच पुढे आलेले नेते आहात, पण जी भाषा आंदोलनात वापरली जात होती, जे आरोप केले जात होते, स्तर घसरला असं तुम्हाला वाटतं का? मला असं वाटतं की आंदोलनामध्ये स्तर घसरलेला आहे. अनेक आंदोलनामध्ये भाषा जी आहे ती भाषा आम्ही सुद्धा त्या काळामध्ये बोलत होतो. पण आमचे पूर्वीचे पॅन्थरचे नेते थोडेसे वेगळ्या पद्धतीने बोलायचे. पण मी ज्यावेळेपासून या समाजकारणामध्ये आलो त्यावेळेपासून शब्दप्रयोग जो आहे तो शब्दप्रयोग हा चांगला करायचा. इतरांपेक्षा आम्ही सुद्धा चांगलं बोलू शकतो हे त्यांना दाखवायचं आणि विनाकारण कोणावरती आरोप प्रत्यारोप करायचे नाहीत अशी भूमिका माझी होती. फडणवीसांना टार्गेट केलं गेलं असं वाटतं तुम्हाला? फडणवीसांना टार्गेट केलं गेलं? हा, यामध्ये फडणवीसांना फार मोठं टार्गेट करण्यात आलेलं होतं. एक तर अंतरवली झराटीमध्ये जे काय घडलं होतं, पोलिसांचं म्हणणं असं आहे की त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली, त्यामुळं आम्हाला थोडा लाठीचार्ज करावा लागला. जरांगे पाटील यांचं म्हणणं होतं की मुद्दाम पोलिसांनी आमच्यावरती हल्ला म्हणजे लाठीमार केलेला होता. तर त्या केसेस काढण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. पण जरांगे पाटील यांनी एकेरी भाषा वापरू नये, ते अत्यंत सुसंस्कृत असे नेते आहेत. आणि ही गोष्ट मान्य करणं अत्यंत आवश्यक आहे की एवढ्या वर्षामध्ये मराठा समाजाला नेतृत्व नव्हतं. नेते होते, नेतृत्व नव्हतं. मग ते नेतृत्व देण्याचं एक जबरदस्त काम मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं आहे. मराठा समाजाला खळबळून केलेलं आहे. याच्या अगोदर मी आठवण करून देतो की 4-5 वर्षापूर्वी मराठा समाजाचे मोर्चे याच्यापेक्षा मोठे निघाले. आता मुंबईमध्ये आलेले लोक 50,000 1 लाख असतील, 50,000 असतील. बरोबर. पण मराठा समाजाचे मोर्चे, मूक मोर्चे हे सगळ्या देशाला आदर्श द्यावा अशा पद्धतीचे मूक मोर्चे निघाले आणि त्यामध्ये 5-5, 10-10 लाख लोक एका जिल्ह्यामध्ये होते. एवढे जबरदस्त मोर्चे निघाले होते. पण कोणाचं भाषण नाही, काय नाही, मुली फक्त निवेदन वाचायच्या आणि ते कलेक्टरला त्या द्यायच्या. तर ते अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचं आंदोलन झालेलं आहे. नंतर जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे 8 वेळेला त्यांनी उपोषण केलं आणि सरकारला त्याने आपल्या कैचीमध्ये पकडण्याचा प्रयत्न केला की सरकारला निर्णय घ्यायला लावण्या इतपत त्यांचं उपोषण आणि त्यांचं आंदोलन झालंही. पण एकेरी भाषा जी आहे ती एकेरी भाषा कोणाबद्दल वापरू नये. मी बघतोच, मी असंच करतो अशी भाषा वापरू नये. पण मला जरांगे पाटीलबद्दल आदर आहे की तो अत्यंत गरीब कुटुंबातून आलेले आहे. ते श्रीमंत अजिबात नाहीत. पण नेता बनण्यासाठी श्रीमंतीची आवश्यकता अजिबात नसते. श्रीमंती असते ती आपल्या कर्तृत्वावर असते, आपल्या आंदोलनावर असते. आणि मी सुद्धा त्या नेत्याचा झालेलो आहे, ते मी आंदोलनातून झालेलो आहे. पण मी परवा देवेंद्र फडणवीस यांना भेटलो होतो बरं. आणि त्या दिवशी मी त्यांना सांगितलं होतं की यामधून काहीतरी मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे. हैदराबाद गॅझेटला आपण स्वीकारायला काही हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये सगळेच कुणबी असतील असं नाही आहे. तर जे कुणबी रेकॉर्डला असतील त्यांना सवलती मिळतीलही. तर ते बोलले होते मी मार्ग काढण्याच्या तयारीमध्ये आहे, आमचा अभ्यास चाललेला आहे. आणि त्यावेळेला मी त्यांना एक आठवण करून दिलेली होती की खैर लांजीमध्ये ज्यावेळेला दलितांच्या हत्या झाल्या होत्या बरं. त्यावेळेला नागपूरमध्ये आम्ही मोर्चा काढला होता. मी, प्रकाश आंबेडकर, गवई साहेब, कवाडे आम्ही सगळे एकत्र होऊन समाजाचा मोर्चा काढला होता. त्यावेळेला आमच्या नागपूरमधल्या एकाही माणसाला घराच्या बाहेर येऊ दिलं नाही. त्यानंतर आम्हाला मी प्लेनमधून उतरलो आणि मला पकडलं आणि मी अनेक वेळेला जेलमध्ये गेलेलो आहे. पण मला पहिल्यांदाच अशा पद्धतीनं पकडलं की सगळे पोलीस 5-50 पोलीस तिथं एअरपोर्टला आले होते आणि मला ते घेऊन गेले
आणि जीपमधून त्यांनी जेलपर्यंत मला एवढा फास्ट नेलं. त्यांना वाटलं की कोणीतरी गाडीमध्ये अडवेल आणि मला त्यांनी मध्ये बसवलं. तसे पोलिसांची माझी अत्यंत जवळचे संबंध होते. रिबोरीच्या वेळेला कमिशनर होते त्यावेळेला सुद्धा ते मी त्यांना कधी भेटायला गेलो तर ते उभे राहायचे, उठून उभे राहायचे. किंवा मी मंत्रालयामध्ये गेलो आणि गृहराज्यमंत्र्यांना भेटायला गेलो, जितू महाजन त्यावेळेला गृहराज्यमंत्री होते, बरोबर. तर त्यांना भेटायला गेलो तर तिथं रिबोरे असतील तर मी गेलो उभे राहायचे, मला हस्तांदोलन करायचे. एवढे माझे पोलिसांचे संबंध चांगले होते. त्या दिवशी का गुन्हाच ठाऊक पण पोलिसांनी मला मध्ये बसवलं बरं. आणि असं तर आम्हाला पकडलेलं होतं. तर ठीक आहे, तर आता देवेंद्र फडणवीस यांनी मात्र जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी दिली, 5,000 लोकांना बसण्याची आणि मुंबईपर्यंत येण्याची संधी त्यांना दिली. बरोबर. पण आम्हाला मात्र अनेक वेळेला जेलमध्ये टाकलेलं आहे. आम्ही उलटसुलट बोललो तर आम्हाला जेलमध्ये टाकलेलं आहे. याचा अर्थ जरांगे पाटील यांच्याबद्दल मला आदर आहे. ते एक पण चांगली ती सल तुमच्या मनात आहे, त्या जुन्या आठवणी, ती सल तुमच्या मनात आहे. हां हां ती सल तुमच्या मनात आहे. बरोबर आहे. आठवले साहेब, खूप खूप धन्यवाद. या निमित्ताने बऱ्याचशा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचा आपण प्रयत्न केला. आपण आंदोलनातले नेते आहात, आपल्यातले वाटता. अशाच पद्धतीने यापुढेही वेगवेगळ्या भूमिकांमधून भेटत राहा. खूप शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.